बीएमसी ने बोरीवली पश्चिम में स्टूडियो के खिलाफ बड़ी कार्रवाई की। पूर्व भाजपा सांसद गोपाल शेट्टी ने घोषणा की वह कुछ दिनों के लिए भाजपा के सभी पदों से दूर रहेंगे। गोपाल शेट्टी ने अपना जनसंपर्क कार्यालय ध्वस्त करने का दावा किया। आज सुबह बीएमसी ने बोरीवली पश्चिम के डिवाइन लॉन्स और कन्वेंशन पर बुलडोजर चलाया गया। पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने तोड़फोड़ की कार्रवाई का विरोध किया। गोपाल शेट्टी ने कहा कि यह निर्माण के सभी अनुमतियों को प्राप्त करने के बाद किया गया था, लेकिन बीएमसी ने इसे ध्वस्त करके करोड़ों रुपए का नुकसान पहुंचाया है। गोपाल शेट्टी ने कहा कि जब तक अधिकारियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती है तब तक मैं भाजपा के सभी पदों से दूर रहूंगा। घर बांधलं म्हणून सर्व लोकांना नोटीस दिलंय। तुम्ही काय करता? काय देशामध्ये जगण्याचा अधिकार नाहीये? मी म्हणेन माझ्या बापाची जमीन नाहीये, माझ्या बापाच्या जमिनीवर घर बनवण्याचा पूर्ण अधिकार मला आहे। इट इज माय फंडामेंटल राईट, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। मी तिथे घर बांधू शकतो। महानगरपालिकेने टॅक्स घ्यावा माझ्याकडनं। आणि आपण सर्वांच्या मीडियाच्या माहितीसाठी शहरी भाग सोडून महाराष्ट्र सरकारने अशा व्यवस्था केलेली आहे। तुम्ही तुमच्या शेतात घर बनवा, 500 फूटचं 1000 फूटचं जे काय बांधायचं बांधा। तुम्ही ग्रामपंचायत नगरपंचायत जे आहे त्यांना माहिती द्या। अशा प्रकारची व्यवस्था आहे। आणि शहरी भागामध्ये तुम्ही पैसे देऊन सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात जर महानगरपालिका अधिकारी जात असतील तर त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी खूप मोठा धडा येणाऱ्या काळात शिकवणार। मी आणखीन एक गोष्ट सांगतो, मी फेसलावर बोलून आलो। मी माझा ऑफिस स्वतः हाताने उद्या 2-4 दिवसात तोडणार आहे, कारण हे लोक माझ्यावरती प्रेशर आणण्यासाठी माझ्याकडे 1962चा पुरावा मागणार, माझ्याकडे नाही आहे। म्हणून माझी लढाई दाबण्यासाठी जर हे लोक प्रयत्न करत असेल तर मी त्यांना तो चान्स देणार नाही, संधी देणार नाही। माझा स्वतःचा 33 वर्ष चाललेला ऑफिस झोपडीचा स्वरूप आहे त्याला, ते तुम्ही एकदा शूट करा। गोपाल शेट्टीने कुठल्या अवस्थेत 33 वर्ष जनप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्याकडे माझ्या मुलाच्या नावावर माझ्या नावावर आज 200 फूटचा ऑफिस सुद्धा नाही आहे, कुठे नाही आहे। तर मी ही लढाई जोरात लढणार आहे। पाठिंबा दिला तर तुमचा पाठिंबा। तर हा जो तोडक कारवाईत आलेले याच्याबाबत काय सांगण्यात कळवण्यात आलं होतं का अचानक ही तोडक कारवाई करण्यात काय नेमकं ठरवलं? मुंबई महानगरपालिका आणि विशेष करून बोरीवलीच्या इतिहासात हे कदाच पहिल्यांदा घडत असेल। ज्या गोष्टीसाठी मुंबई महानगरपालिकेने परवानगी देऊन महाराष्ट्र शासनाचा कायदा असून सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तयार केलेला गाईडलाईन SOPच्या आधारे सर्व प्रकारच्या कॉम्प्लायन्स पूर्ण करून कितना लाख रुपये भराय? 46 लाख रुपये मुंबई महानगरपालिकेला 6 महिन्याचा भाडा भरून हे परवानगी घेण्यात आला होता। मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाचा कायदा हे म्हणतोय की 6 महिने 3 वर्षापर्यंत त्याला तुम्ही कंटिन्यू करू शकता। हे स्ट्रक्चर 6 महिन्यासाठी बांधण्यात आलं नव्हतं, 3 वर्षासाठी। आणि कायद्यामध्ये तरतूद आहे 3 वर्षाच्या नंतरही तुम्ही कंटिन्यू करू शकता। त्याचं कारण असा, मुंबई महानगरपालिकेला जर रिझर्वेशन टाकून ही जमीन भूसंपादन करायचं असेल तो त्यांना लिबर्टी असावं म्हणून, नाही तर हे कंटिन्यू चालू शकतो। असं असताना देखील परवानगी विड्रॉ केलं। संबंधित लोक कोर्टात गेले, कोर्टाने स्टे दिला होता। काल अंतिम तारीख होती। काल कोर्टाने जे बांधकाम केलं त्यांचं सांगितलं, कारण त्यांचा ह्या गोरेगावच्या कोर्टच्या अधिकारात नाही येते एक्सटेंड करायचं, तर हायकोर्टला जावं लागेल। संबंधितांनी सांगितलं आम्ही हायकोर्टला जातो, आम्हाला हायकोर्टला जाण्याची मुभा द्या। कोर्टात आता ते भाषा मी इथे वापरणार नाही काय बोलले झालं करून, कारण आपण सर्व काही गोष्टीचा आदर करावा लागेल। पण कोर्टात आज सकाळी ते मूव्ह झाले। महापालिका आयुक्तांना संबंधितांना सर्वांना नोटिसेस सुद्धा त्या लोकांनी इश्यू केला असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ते कोर्टात सुनावणी होण्याच्या अगोदरच सकाळीच तोडकाम सुरू केलं, हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि म्हणून मी माझ्या राजकीय जीवनातला सर्वात मोठा आता निर्णय फेस लाईव्ह करून इथे आलोय। मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व गतिविधीपासून थोड्या काळासाठी दूर होतोय। जर ह्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी छानबीन करून चौकशी करून अधिकारी दोष असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। मी पहिल्यांदा ह्या प्रकरणात उतरतोय, आज पहिल्यांदा। मी आता ह्यासाठी उतरतोय कारण मी उतरल्यानंतर लोकशाही संपून जाईल। अधिकारी वर्गांचा जे काम करतात ती कायम राहील, म्हणून मी आता उतरलो आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व गतिविधीपासून दूर होतो। मी चुकीचा काही करत असणार तर माझ्यावरती महाराष्ट्र सरकारने कारवाई केली पाहिजे।
किंबहुना ज्याने चुकीचं हे कृत्य केलं आहे त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आपल्या माहितीसाठी आणखीन एक गोष्ट सांगतो. एखाद्याने बेकायदेशीर बांधकाम केलं असेल आणि त्यांनी कोर्टाकडे खोटे कागदपत्रक सादर करून स्टे प्राप्त करून घेतला असेल तर ते स्टे व्हॅकेट होतात. मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब तोडलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. महानगरपालिकेने ताबडतोब ते तोडलं पाहिजे. परंतु ह्या प्रकरणामध्ये जमीन प्रायव्हेट आहे. कायद्यातील सर्व बाबी पूर्ण करून महानगरपालिकेला पैसे भरून परमिशन घेऊन हे काम केलं होतं आणि कोर्टाने सांगितलं बा एक्सटेन्शन आम्हाला देता येत नाही, तर महापालिकेने लेटर इश्यू करायला पाहिजे होता, तुम्ही काढून घ्या, अन्यथा आम्ही काढू आणि काढण्यासाठी जे काय खर्च लागेल तेही तुमच्याकडनं आम्ही वसूल करून घेऊ. हे काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून हे जे कृत्य केलं आहे पूर्णपणे चुकीचं केलं आहे. जोपर्यंत आर विभागातल्या त्या संजय नांदेडकरला चौकशी करून कारवाई करा हे ह्या मालकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आधीच दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते ताबडतोब शेरा मारून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेलं आहे. खूप दिवस झाले त्याला. भूषण गगराणींनाही जबाब द्यावा लागेल. भूषण गगराणी एक खूप चांगले अधिकारी आहेत, मी त्यांचा खूप सन्मान करतो. परंतु आताच्या स्थितीत मला भूषण गगराजींपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या दिलेल्या घटनेचा सन्मान करण्याचा काम आहे, ते मी करणार. भूषण गगराणीजींनी त्यांचा कमिशनर पदाचा जर वापर योग्य वेळी नाही केलं, दोषींवरती कारवाई नाही केलं तर माझी लढाई भूषण गगराणींवर पण येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल.